यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती आहे असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजपने अजितदादांना स्पष्ट संदेश दिला। भाजप पक्ष लोकनेत्यांना संपवतो असा रोहित पवार यांनी म्हटलंय। भाजप सेनेसह रोहित पवारांचा अजितदादांना टोला लगावण्यात आलेला आहे। तर भाजप पक्ष हा लोकनेत्यांना संपवतो अशा प्रकारचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी केलं। यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। शिंदेंचं जर मंत्रिपद बघितलं तर गेल्या वेळेस मोठं मंत्रिपद हे बीजेपी मध्ये मध्य प्रदेशमध्ये म्हणजे मध्य प्रदेशचे नेते असल्यामुळे केंद्रात दिलं होतं आणि आता साईड पोस्टिंग त्यांना तिथं दिली आहे। आणि मग या सगळ्या घटनाक्रम बघितल्यानंतर अजितदादांचं सुद्धा कुठेतरी एक महत्त्व या राज्यातून कमी व्हावं यासाठी कदाचित बीजेपी जे प्रयत्न करत आहे त्याच्यामुळेच आता ती ताकद कमी झालेली कुठेतरी आपल्याला बघायला मिळते। आणि आता जी केस आहे ती तथाकथित जे नवीन युगाचे महात्मा गांधी ज्यांना समजलं जात नाही तर ते स्वतःला समजतात ते आता RSSच्या मुखपत्रामध्ये अजितदादांच्या विरोधात एक आर्टिकल आल्यानंतर आता ते सुद्धा अजितदादांच्या विरोधात कोर्टात गेलेले आहेत। त्यामुळे हे जे काय आहे हे लोकांना त्या ठिकाणी कळतं। मला वाटतं हा अजितदादांना साईडलाईन करण्याचा कट आहे। चहू बाजूनी हल्ले होत आहेत। अजितदादांना आम्ही बघतोय गेले 4 दिवस सगळीकडनं घेरलं जाते। जणू काय महाराष्ट्राच्या पराभवाला फक्त अजितदादा जबाबदार आहेत। एक माणूस बोलत नाही। अरे आपल्या नेत्याबद्दल प्रेम आदर आपुलकी असावी लागते, समोरच्या कितीही तगडा असो, पण माझ्या नेत्यावर झालेला वार पहिला माझ्यावर होईल आणि मग त्याच्यावर होईल अशी मानसिकता ठेवावी लागते। सगळ्या लढाईमध्ये फक्त अजितदादा जबाबदार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।